भारत जननी एक हृदय हो, एक स्वस्थ राष्ट्र का चिंतन बनणे, कोटी कोटी जनता की जय हो. आज 14 एप्रिल 2026 उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जुबेर मोमीन सर, अब्रार पठाण सर, त्यानंतर पवार सर आणि माझे सर्व सिस्टर, बंधू भगिनी आणि सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही साजरी करत आहोत. तर या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की वर्ल्ड युनिव्हर्स ऑफ मेकर्स ही जी काही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची जी काही एक संस्था आहे, त्यांनी मागील 100 वर्षामध्ये या पाठीमागच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात विद्वान व्यक्ती कोण यांची 100 जणांची यादी त्यांनी काढली. तर त्यामध्ये 1 नंबरला सगळ्या जगामध्ये तथागत गौतम बुद्ध आले आणि 4 नंबरला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेले आहेत. तर त्याच्यामुळं त्यांनी ही जी काही यादी काढली ती काही केवळ कुठला वशिला, पैसा, सत्ता, अधिकार या पदावर नाही काढलेली, तर त्यांची विचारधारा, त्यांचे समाजाभिमुख विचार या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी यादी जाहीर केलेली आहे. तर मला असं म्हणायचं आहे की तुझं आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलाशी. म्हणजे आपल्या ह्या भारत जन्मभूमीमध्ये एवढे महान व्यक्तिमत्व होऊन गेले की त्यांनी जगाला मार्गदर्शन केले आहे. म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही पुतळे आहेत ते जगामध्ये सगळ्यात जास्त आहेत. तर हे नुसते पुतळे आपल्याला हार तुरे घालण्यासाठी किंवा नुसत्याच जयंती साजरी करणे एवढंच फिजिकल म्हणजे आपण भौतिक विचार न करता त्यांचे विचार आत्मसात करावे. त्यांच्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर त्यांचं जे काही चरित्र आहे ते दृष्टिकोनशील व्हावं. त्यांनी कशाप्रमाणे स्वतःसाठी, समाजासाठी आणि देशासाठी कष्ट झेलले आणि त्यातून समाजाचं भलं कसं केलं ह्या गोष्टी त्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करावा. कारण बाबासाहेबांनी जे काही जगाला किंवा आपल्या भारत देशाला संविधान दिलेलं आहे, तर त्या संविधानामध्ये जी प्रिॲम्बल आहे त्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला की जस्टिस जे काही आहे सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल सगळ्यांना एकत्र मिळालं पाहिजे. त्यानंतर इक्वॅलिटी जे आर्टिकल नंबर 14, 15 याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करू नका, जात, धर्म, पंथ, भेदभाव हे सोडून मानवतावादी विचारसरणी तुम्ही अवलंबवा अशा पद्धतीने सांगितलं. त्यानंतर जस्टिस, इक्विलिटी, जस्ट इगो, ई फॉर इक्वॅलिटी, जस्टिस आणि फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुभाव ह्यामध्ये विचार करता येतो की स्वतःची डिग्निटी मेंटेन करत करत भारताची युनिटी हे सुद्धा मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. ह्यामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला की आता बऱ्याच भारत देशातील जे राज्य आहेत त्यांनी UCC हे जे आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड हे अडॅप्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यामध्ये कुठेतरी आरक्षणासंदर्भात देखील गोंधळ निर्माण होताना दिसतोय. पण त्यामध्ये जे काही संविधानाचा विचार आहे तर तो असा आहे की अदर बॅकवर्ड क्लास असतील किंवा जे काही अनुसूचित जाती जमाती असतील ह्यांना कुठेतरी प्रतिनिधित्व मिळावं, त्यांना रिप्रेझेंटेशन त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मिळावं हा त्यांचा उद्देश त्यामध्ये होता. मागासलेल्या जातींना पुढे आणणं आणि त्यांच्या कलात्मक कौशल्यांचा वापर समाज निर्मितीसाठी आणि पर्यायी राष्ट्र निर्मितीसाठी करावा हा त्याच्या मागचा उद्देश त्यांचा होता. म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर जे काही स्वातंत्र्यता आहे आपली लिबर्टी, तर ती स्वातंत्र्यता अशी असावी की अशा प्रकारे स्वातंत्र्य तुम्ही ठेवा की तो स्वैराचार होऊ नये आणि इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा निर्माण होऊ नये अशा प्रकारचं स्वातंत्र्य आपल्या घटनेने आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर त्यातून जर विचार केला तर समानतामध्ये असा विचार करा की एका आईला जर 2 मुलं असतील आणि एखादा अपंग असेल आणि एखादा चांगला असेल तर ती आई कोणाकडे लक्ष देईल जास्त, त्या अपंग मुलाकडे थोडीशी जास्त लक्ष देईल आणि तिला प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करेल, त्याची उन्नती करण्याचा प्रयत्न करेल, त्याला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करेल. तर तशाच पद्धतीने आपलं संविधान हे जे काही SC ST किंवा इतर जे काही OBC समाज आहे त्यांना कुठेतरी समाज प्रवाहामध्ये आणण्याचा ती प्रयत्न करत असते आणि त्यांना प्रतिनिधित्व देत असते. आणि हे सगळं समजून घेणं प्रत्येक समाजाने जे काही प्रतिष्ठित आहेत त्यांनी हीच म्हणजे बंधुभाव, म्हणजे हीच म्हणजे फ्रॅटर्निटी अशा प्रकारची विचारसरणी आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि त्यांनी जे काही सत्याग्रह केला, महाडच्या पाण्याचा सत्याग्रह केला, त्यानंतर राम मंदिर जिथे नाशिकच्या तिथे जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. त्यांना काय वाटलं की त्या देवाचं दर्शन घेतलं म्हणजे त्यांना मुक्ती मिळेल वगैरे नाही. त्यांना असं वाटलं की त्या राम मंदिरामध्ये किंवा त्या मंदिरामध्ये जर जनावरं जात असतील, तिथे कुत्री मांजरं वगैरे बाद जात असतील तर मानव का जाऊ नये. म्हणजे त्यांची आणि जर त्या तलावामध्ये महाडच्या पाण्याचा सत्याग्रह त्यांनी केला तर त्या तलावामध्ये जर समजा
इतर प्राणी जाऊ शकतात, पाणी पिऊ शकतात, तर मनुष्य का जाऊ शकत नाही? तर ही चीड त्यांना होती, कुठेतरी समानता निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारचे विचारसरणीतून त्यांनी त्यागातून हे निर्माण केलेलं आहे. आणि संपूर्ण जगातील विविध संविधानांचा विचार करून त्यातलं जे काही चांगलं आपल्या देशासाठी, जे समाजामध्ये समत्व, ममत्व, बंधुत्व, एकत्व निर्माण करण्यासाठी ज्या गोष्टी अपेक्षित होत्या ते आपल्याला देऊन एक सर्वांग सुंदर असं संविधान देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला, आणि म्हणूनच त्यांना भारतरत्न ही पदवी देण्यात आली, तर त्यांच्या या विचारधारेला मी विनम्र अभिवादन करतो. आणि पुन्हा एकदा आमच्या उपजिल्हा रुग्णालय परंडा आणि आमच्या अधिकारी वर्गातर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद.